म्हणजे आता निवडणुका समोर आहेत म्हणून बजेट करायचं नाही आणि त्यांना विरोधी पक्षाला दुसरं काय. मी ज्यावेळेस त्यांच्या सरकारमध्ये होतो आम्ही दोघं, मी त्याचा अर्थसंकल्प केला की ते माझं कौतुक करायचे, फार छान आहे फार छान आहे. आता मी इकडे म्हणून ते म्हणतात तसं, त्याला काय अर्थ नाही. महत्वाचं म्हणजे उद्धवजींनी स्पष्टपणे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या समोर एका कार्यक्रमात सांगितलं, प्रांजळपणे सांगितलं, मला बजेट वगैरे मधलं काहीच कळत नाही, त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही. त्यामुळे ते लक्षातच येतं. मी तुम्हाला माझं अर्थसंकल्पाचा शेवट करत असताना काय सांगितलं, विरोधकांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करणार, ते तसंच बोलणार. ज्या पद्धतीने गेल्या दीड पावणे 2 वर्षामध्ये या राज्यामध्ये जी कामं सुरू आहे, जी कामं, जे प्रकल्प बंद पाडले होते, बंद होते, हे सगळे कामांना आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे. जसं अटल सेतू, आज समृद्धी हायवे, मेट्रोची कामं जोरात सुरू आहे, कोस्टल हायवेचं काम सुरू आहे. सगळ्या राज्यभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा कामं सुरू आहेत की राज्य आपलं पायाभूत सुविधांमध्ये नंबर 1 आहे देशामध्ये. त्यामुळे त्यांना आता काय ते दुसरं बोलणार काय. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षाला विरोधात बोलायची जी काही त्यांची पद्धत आहे ती ते अवलंबत आहेत. परंतु आम्ही त्या विरोधाला किंवा आरोपाने उत्तर देणार नाही. आम्ही कामातून उत्तर देऊ. म्हणून हे कामं दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे.